राशीच्या दिराचा साखरपुडा ठरला होता. एका आठवड्यापूर्वी राशी तिचा नवरा विजयसोबत तिच्या सासरच्या घरी पोहोचली. ती विजयसोबत त्याच्या नोकरीच्या ठिकाणी राहत होती आणि आता तिची जाऊ येणार असल्याने ती खूप आनंदी होती. तिचा दीर मयंक ही खूप उत्साही दिसत होता. तो राशी घरातील सर्वात मोठी सून होती, म्हणून तो येताच तिने स्वयंपाकघर आणि घरातील कामाची जबाबदारी घेतली. एके दिवशी सर्वांच्या सांगण्यावरून ती गरम पकोडे तळून तिच्या सासूच्या खोलीबाहेर पोहोचली आणि तिला पाहून तिची सासू पूर्णपणे गप्प झाली. तिने प्रेमाने पकोडीची प्लेट सर्वांना दिली. मग ती तिथे बसू लागली. तेवढ्यात तिची सासू म्हणाली, "अगं, तू जेवण बनव, मग आमच्यासोबत येऊन बस." राशी हळूच म्हणाली, "आई, मी बसू, काही पकोडे खाईन आणि तुम्ही लोक साखरपुड्याच्या तयारीबद्दल बोलत असल्याने मी त्यात सामील होईल. जेवण बनवण्यासाठी अजून खूप बराच वेळ बाकी आहे. मी ते लवकर बनवेन." पण सासू तिला म्हणाली, "नाही राशी, तू लगेच जेवण बनवायला सुरुवात कर. तुझे पकोडे घे आणि स्वयंपाकघरात आरामात खा." असे म्हणत त्यांनी पकोडीची प्लेट उचलली आणि तिला दिली. तिच्या सासूचे हे वर्तन पाहून राशी घाबरली, पण तरी तिच्या सासूची गोष्ट नाकारण्याची हिंमत झाली नाही. तिने शांतपणे पकोडीची प्लेट घेतली आणि तिथून निघून गेली. स्वयंपाकघरात पोहोचल्यावर तिने पाहिले की तिने हिरवी चटणी दिलीच नाही. जेव्हा ती चटणी घेऊन परत आली तेव्हा तिने तिचे सासरे म्हणताना ऐकले, "जर मी माझ्या सुनेला थोडा वेळ इथे बसू दिले असते तर काय झाले असते?" हे ऐकून सासू कांताताई म्हणाल्या, "अहो, सून बाहेरची आहे, आपण घरकाम करायला आहोत ना. सुनेला स्वयंपाकघरात राहू द्या, तीच तिची योग्य जागा आहे." हे ऐकून राशीचे डोळे भरून आले. तिचा नवरा विजय तिथे बसला होता, पण विजय आईला काहीही बोलला नाही. हे पाहून राशी आणखी दुःखी झाली. तिने चटणी घेतली आणि स्वयंपाकघरात परत गेली. तिला मनापासून हे कुटुंब स्वतःचे बनवायचे होते, म्हणून सुरुवातीपासूनच तिने घराची प्रत्येक जबाबदारी हसतमुखाने घेतली होती. ती जेव्हा जेव्हा तिच्या सासूच्या घरी जायची तेव्हा ती तिच्या सासूला स्वतःच्या हातातून पाणी घेऊ देत नव्हती आणि ती सासू आज तिला बाहेरील म्हणत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात तिच्या सासूचा आवाज आला, "अगं राशी, तू पकोड्यासोबत चटणी दिली नाहीस." राशीने तिचे अश्रू आवरले आणि तोंड धुतल्यानंतर चटणी घेतली आणि सासूच्या खोलीत पोहोचली. तिथे तिच्या सासूबाईंनी तिला फटकारले आणि म्हणाल्या, "तुझं लक्ष कुठे आहे? तू अर्धवट काम करत असेल." राशीला खूप वाईट वाटले. तिने तिची मान खाली घातली आणि चटणी टेबलावर ठेवली आणि खोलीतून निघून गेली. आज तिला खूप वाईट वाटले की तिचा नवराही तिच्याबद्दल काही बोलला नाही. साखरपुड्याच्या वेळी ती अस्वस्थ होती. साखरपुड्यानंतर विजय तिच्यासोबत त्याच्या कामासाठी ठिकाणी परतला. एके दिवशी राशी दुःखी पाहून विजय हळुवारपणे म्हणाला, "काय झालं? साखरपुड्यावरून परत आल्यापासून तू खूप दुःखी दिसत आहेस. तुला तुझ्या सासरची आठवण येते का?" मग राशी दाटलेल्या कंठाने म्हणाली, "मी माझ्या सासरच्यांची आठवण का करेन? मी माझ्या सासरच्या घरात बाहेरील आहे ना." हे ऐकून विजयला धक्का बसला आणि त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. ती म्हणाली, "त्या दिवशी आई तुमच्यासमोर मला बाहेरचं म्हणत होत्या आणि तुमच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही. लोक अगदी बरोबर म्हणतात की पतीसाठी त्याचे कुटुंबातील सदस्य सर्वात महत्त्वाचे असतात आणि कुटुंबातील सदस्यापूर्वी त्याने कधी आपल्या पत्नीचा विचार करत नाही." असे म्हणत तिने त्याचा हात सोडला आणि तिथून निघून जाऊ लागली. मग विजयने मागून तिचा हात धरला आणि तिला स्वतःकडे ओढले आणि हळुवारपणे म्हणाला, "तुला वाटतंय का? हे ऐकून मला बरं वाटलं, पण मी फक्त आईला योग्य धडा शिकवण्याची योग्य संधी शोधत आहे. जर मी त्यावेळी तुझ्या बाजूने काही बोललो असतो तर आईने माझे शब्द दाबून टाकले असते. पण बघ, मी तुला अशा परिस्थितीत साथ देईन की आईला तिची चूक मान्य करावी लागेल आणि ती भविष्यात तुझा वापर करू शकणार नाही." तिचा नवरा तिच्याबद्दल विचार करत आहे हे ऐकून राशीला थोडेसे समाधान वाटले. हळूहळू दिवस जाऊ लागले. दिराच्या लग्नाला 1 महिना उरला होता. मग एके दिवशी कांताताईचा फोन आला. त्या विजयला म्हणू लागल्या, "ऐक बेटा, सुनेला इथे पाठव. घरात खूप काम आहे कारण आपल्याला लग्नाची तयारी करायची आहे." मग विजय उपहासाने म्हणाला, "पण आई, सून बाहेरची आहे ना, मग तू तिला घरकाम करायला इतक्या लवकर का बोलवत आहेस? मी आल्यावर ती येईल. असो, मला जास्त रजा मिळालेली नाही म्हणून मी लग्नाच्या 4 दिवस आधी येईन. मग तीही माझ्यासोबत येईल आणि माझ्यासोबतच परत जाईल. आता मी बाहेरच्या माणसाला घरात सोडून देऊ शकत नाही. तुझे घर खूप मोठे आहे. जर तुझ्या सुनेने काही चूक केली तर." हे ऐकून शांतताई संतापल्या आणि म्हणाल्या, "विजय, तू काय म्हणत आहेस? घरातील कामे करण्याची जबाबदारी सुनेची आहे." तो म्हणाला, "आई,
माझ्या बायकोकडे फक्त जबाबदारी आणि काम का आहे? तिला कोणतेही अधिकार का नाहीत? त्या दिवशी जेव्हा आपण साखरपुड्याचे नियोजन करत होतो तेव्हा तू माझ्या बायकोला खूप वाईटपणे फटकारलेस. त्यावेळी मला खूप वाईट वाटले. पण मी ठरवलं होतं की योग्य संधी आल्यावर मी या प्रश्नाचं उत्तर देईन आणि आज ती योग्य वेळ आली आहे. जर तू तुझ्या सुनेला बाहेरची मानत असशील तर तिच्याकडून काम करण्याची अपेक्षा करू नकोस. ती पाहुणी म्हणून येईन आणि लग्नाला उपस्थित राहून परत जाईन, असं म्हणत त्याने फोन कट केला. कांताताईंना धक्काच बसला. त्या घाबरून तिचे पती दिनकररावाकडे गेल्या आणि म्हणाल्या, अहो, घरात लग्नाचं वातावरण आहे. जर मोठी सून आली नाही तर लोक नाना प्रकारच्या गोष्टी करतील. जर या गोष्टी मयंकच्या सासरच्या लोकांपर्यंत पोचल्या तर ते लोक याच गोष्टीला धरून बसतील आणि त्यांच्या लग्नावर परिणाम होऊ शकतो. दिनकरराव रागाने म्हणाले, मग तू मोठ्या सोनीशी इतका भेदभाव का करतेस? ती काही दिवसांसाठी येते. तिला वाईट वाटले म्हणून आता ती येथे येण्यास नकार देत आहे. पण धाकटी सून कायमची इथेच राहील. जर तू तिच्याशी अशी वागली तर ती तुझ्यासोबत कशी राहू शकेल? कदाचित तुझ्या वागण्याला कंटाळून धाकटी सून घर सोडण्याचा आग्रह धरेल. आता मोठा मुलगा असाही आहे. तो कामामुळे घरापासून दूर राहतो. पण मला आशा आहे की धाकटा मुलगा नाराज होऊन घर सोडून जाणार नाही. कांताताईचा चेहरा फिका पडला. त्या म्हणाल्या, कृपया विजयला समजून सांगा. तो तुमचे नक्की ऐकेन. मग तो हळुवारपणे म्हणाल्या, पण मी फक्त समजावून सांगितले तर काही होणार नाही. तुला हे मान्य करावे लागेल की आतापासून तू तुझ्या सुनेला कुटुंबाचा भाग मानशील. तिला कधीही बाहेरची मानणार नाहीस आणि घराच्या प्रत्येक निर्णयात तिला सामील करून घेशील. आता कांताताई काय म्हणू शकतील? त्यांना त्यांच्या पतीच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत होण्यास भाग पडले गेले आणि त्या म्हणू लागल्या, मी तयार आहे. फक्त तुमच्या सुनेला फोन करा, नाहीतर लोक आपल्यावर हसतील. कारण विजय म्हणत होता की ती पाहुण्यांसारखी येईल. त्या खूप घाबरल्या होत्या. त्यामुळे दिनकरराव खूप मजा घेत होते. मग त्यांनी विजयला त्यांच्यासमोर फोन केला आणि म्हणाले, विजय, तुझ्या आईची तिची चूक कळली आहे बेटा आणि ती आता सुधारू इच्छिते. तू तुझ्या बायकोला पाठव आणि जर यावेळी तुझी आई मोठ्या सुनेला बाहेरची म्हणत असेल किंवा तिला कोणत्याही प्रकारची बाहेरची वाटत असेल तर तू जे काही करशील ते तू करू शकतोस. वडिलांच्या बोलण्याशी सहमत होत विजय हळूच म्हणाला, ठीक आहे बाबा, मी तुमचे शब्द दुर्लक्ष करू शकत नाही आणि मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आता तुम्ही असे म्हटले आहे तर माझ्या पत्नीशी वाईट वागणूक मिळणार नाही. जर आईने एकदा हे सांगितले असते तर आम्हाला थोडा दिलासा मिळाला असता. मग कांताताई लगेच दिनकररावच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि म्हणाल्या, विजय, तुझ्या बायकोला फोन दे, मी तिच्याशी बोलेन. विजयने फोन स्पीकरवर ठेवला. तो म्हणाला, तू बोल आई, राशी सगळं ऐकत आहे. मग कांताताई विनवणी करू लागल्या आणि म्हणाले, हे बघ राशी, मी जे बोलले त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस. मी तुला कधीच बाहेरची माणूस म्हणून विचार केला नाही. ती फक्त अनौपचारिक गप्पामध्ये माझ्या तोंडून निघून गेली आणि साखरपुडा खूप छोटी गोष्ट आहे. पण लग्नाच्या सर्व तयारी मला तुला सहभागी करून घ्यायची आहे. कृपया घरी ये, माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत बाळा. राशी हळूच म्हणाली, ठीक आहे आई, मी लवकर येईन. मग कांताताईचा सुटकेचा निश्वास सोडला. त्या दिवसापासून त्या कान धरले होते की कधीही त्यांच्या सुनेला बाहेरची म्हणणार नाही. राशीलाही खूप दिलासा मिळाला की तिचा नवरा तिला पाठिंबा देतो. अन्यथा असे अनेक पती आहेत जे त्यांच्या कुटुंबातील सदस्यासमोर काहीही बोलू शकत नाहीत आणि त्यांच्या पत्नीसोबत नेहमीच चुकीच्या गोष्टी घडतात. तर मित्रांनो, जेव्हा सुनेला बाहेरची व्यक्ती मानली जाते किंवा तिच्यापासून अंतर ठेवले जाते तेव्हा ते घर फक्त भिंतीचं रचना बनते. जवळीक, आदर, विश्वास हे नाते जिवंत ठेवणारे श्वास आहे आणि जर हे काढून टाकले गेले तर नाते तुटून हळूहळू मरते. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नवनवीन कथांसोबत. धन्यवाद. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.